राजकारण म्हणजे कधी कोणावर चाल करायची आणि कधी शांत बसायचं याची कला आहे. पण यावेळी चाल मारली ती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि लक्ष आहे उपमुख्यमंत्री अजित पवार. मित्रपक्ष असले तरी फडणवीसांचा डाव नेहमीच राजकारणाला हलवतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अनुदान चौकशीचा आदेश दिलेला आहे. हीच चौकशी आता महायुतीत नव्या तणावाची ठिणगी पेटवते. मित्रहो, राजकारणात चौकशी म्हणजे केवळ आकडे नाही बरं का, ती संकेत असतात पुढच्या संघर्षाची. पुणे आणि ठाण्यात भाजप शिवसेनेचे वाद आधीच तापलेले आहेत. आता त्यात अजित पवारांचं नाव आल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात नवा संघर्ष उभा राहण्याची चिन्ह दिसत आहे. मित्रहो, राजकारणात तडजोड ही शब्दात होते, पण डाव नेहमी पाठीमागून खेळला जातो. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही उच्च संशोधन संस्था आहे. या संस्थेला राज्य सरकारकडून लाखो रुपयांचं अनुदान दिलं जाते. आता या रकमेचा वापर कसा झाला याची चौकशी करण्याचे आदेश खुद्द फडणवीस यांनीच दिले आहेत. मित्रहो, फडणवीसांचा डाव दिसतो सोपा, पण अर्थ खूप खोल आहे. या संस्थेचे विश्वस्त अजित पवार तर अध्यक्ष स्वतः शरद पवार आहेत. म्हणजे चौकशीच्या या वर्तुळात पवार कुटुंब अप्रत्यक्षपणे आलेला आहे. राजकारणात योगायोग म्हणावा की योजना निर्णय प्रेक्षक घेतात. फडणवीस म्हणतात ही चौकशी संस्थेची नाही तर अनुदानाच्या वापराची आहे. पण जनतेला कळते की ही चौकशी राजकीय तापमान वाढवणारी आहे. म्हणजे राजकारणात बोललेलं महत्वाचं नसतं, तर बोलण्यामागे काय आहे हे महत्वाचं असतं. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सगळा खेळ म्हणजे एक पॉलिटिकल सिग्नल आहे आणि भाजपने पुन्हा एकदा दाखवून दिलं की ती कोणावरही हात आखडता घेत नाहीत. मित्रहो, राजकारणात साखर गोड असली तरी साखरेचा कारखाना अनेकांना जाळतो. विरुद्ध पवार हा सामना महाराष्ट्राच्या राजकारणात नवा नाही, पण प्रत्येक वेळी नवा ट्विस्ट घेऊनच परततो. या सामन्यात कोण जिंकेल हे पुढे दिसेलच, पण महाराष्ट्राचं राजकारण नक्की या ठिकाणी भेटणार आहे. मित्रहो, राजकारणात एक गोष्ट नक्की, मित्रपक्ष असो वा प्रतिस्पर्धी, खेळ नेहमी सत्ता राखण्यासाठीच खेळला जातो. मित्रहो, तुम्हाला काय वाटतं आपण नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तो. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.